घालवाड शाळेमध्ये एक भव्य दिव्य असं विज्ञान प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। या आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले घालवाड गावचे प्रथम नागरिक हाडे साहेब, उपसरपंच गायकवाड साहेब, माजी सरपंच इंगळे साहेब, त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य अभिलाष कांबळे साहेब, भोलेश्वर पतसंस्थेचे सोसायटीचे चेअरमन गजानन मगदूम साहेब, त्यानंतर कुमार शाळेचे अध्यक्ष शरद खाडे साहेब, त्यानंतर कन्या शाळेच्या अध्यक्षा फडतरे मॅडम, त्याचबरोबर कुमार शाळेचे मुख्याध्यापक कोळी सर, त्याचबरोबर हायस्कूलचे मुख्याध्यापक कांबळे सर, त्याचबरोबर कन्या शाळेचे मुख्याध्यापक तराळ सर, आमच्या उपाध्यक्षा अनिता परेटवहिनी, त्यानंतर खोंद्रेताई, नामदेव पाटील साहेब, त्याचबरोबर शरद बावडेकर साहेब, त्यानंतर आमच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य, मुलांना जरा शांत बसायचं आहे, दोन्ही शाळांचे अध्यापक, त्यानंतर मुख्याध्यापक या सर्वांचं या ठिकाणी मी या कार्यक्रमामध्ये शाब्दिक स्वागत करतो। यानंतर मी माननीय सरपंच साहेबांना अशी विनंती करतो की आपण या राष्ट्रीय विज्ञान दिना दिवशी आपल्या देशाचे मिसाईल मॅन म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते अब्दुल कलाम यांच्या फोटोचं या ठिकाणी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा आणि माजी सरपंच इंगळे साहेब यांना अशी विनंती करतो की या कार्यक्रमाचं नारळ या ठिकाणी वाढवून घ्यावं। दोन्ही मान्यवरांना आणि इतर आपले जे सदस्य आहेत त्यांना अशी विनंती करतो की या ठिकाणी प्रतिमेचं पूजन आणि या कार्यक्रमाचं नारळ या ठिकाणी वाढवून घ्यावं। त्यांच्या हस्ते भारताचे मिसाईल मॅन म्हणून ज्यांची ओळख आहे असे थोर शास्त्रज्ञ अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी आपल्या भारताचे माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम एक थोर वैज्ञानिक पुष्पहार अर्पण या ठिकाणी होत आहे मान्यवरांच्या हस्ते। सर्वांनी जरासं इकडे जरासं या बाजूला बघायचं आहे, एक फोटो आपल्याला घ्यायचा आहे छोटासा। त्याचबरोबर या कार्यक्रमाचं नारळ सुद्धा या ठिकाणी वाढवायचं आहे मान्यवरांनी। मी विनंती करतो की 28 फेब्रुवारी या दिवशी दरवर्षीप्रमाणे विज्ञान दिन आपण साजरा करतो, परंतु यावर्षी एक वेगळा उपक्रम म्हणून या ठिकाणी आपण हा दिवस एक भव्य असं विज्ञान प्रदर्शन घेऊन या ठिकाणी साजरा करतो। आताच उपस्थित झालेल्या घालवाड गावच्या ग्रामसेवक सुषमा दुबदाळे मॅडम यांचं सुद्धा या ठिकाणी मी या कार्यक्रमाला स्वागत करतो। आताच या कार्यक्रमाचं नारळ वाढवून या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे। गजानन मगदूम साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। कन्या शाळेच्या अध्यक्षा, त्याचबरोबर आमच्या या कार्यक्रमासाठी यांचं स्वागत करावं, मुख्याध्यापक कांबळे सर यांचं स्वागत कोळी सरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो। कन्या शाळेचे मुख्याध्यापक तर समारंभानंतर आपण माझ्याकडून चुकून एखाद्याचा सत्कार किंवा जर कुणाचं राहिलं असेल तर ते या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करून मी या ठिकाणी पुढचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू करत आहे। तर 28 फेब्रुवारी या दिवशी हा विज्ञान दिन का साजरा केला जातो तर भारतीय शास्त्रज्ञ डॉक्टर सी.व्ही. रमन यांनी रामन प्रभावाचा शोध त्या दिवशी लावल्यामुळं 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो। या दिवशी सी.व्ही. रमन यांच्या शोधाला एक आपण आदरांजली व्यक्त केलेली आहे। त्या दिवशी त्यांनी तो शोध लावला म्हणून आपण त्यांचा त्या शोधाला या ठिकाणी मान मिळावा म्हणून हा भारतीय राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून आपण साजरा केला जातो। या दिवशी दरवर्षी हा दिवस काही थीमवर आधारित साजरा केला जातो। या वर्षी राष्ट्रीय विज्ञान दिन 2024 ची जी थीम आहे ती विकसित भारतासाठी भारतीय स्वदेशी तंत्रज्ञान अशी ही एक थीम आहे या विज्ञान दिनाची। तर 1987 मध्ये हा दिवस सर्वप्रथम साजरा करण्यात आला। 28 फेब्रुवारी हा दिवस जगप्रसिद्ध भारतीय शास्त्रज्ञ सी.व्ही. रमन यांनी रमन इफेक्टचा शोध लावला होता। या शोधासाठी त्यांना
1930 मध्ये नोबेल पारितोषिक मिळाले. आपण ज्यांचं पूजन केलं ते मिसाईल मॅन अब्दुल कलाम यांनी सुद्धा अग्नी अशा मोठ्या क्षेपणास्त्राचा शोध लावला. आपले जे आपण ज्यांना जे शत्रुराष्ट्र म्हणतो त्यांना धडकी भरवणारा असं आपल्याकडे अग्नी बाण आहे तो यांच्यामुळेच आहे. मिसाईल मॅन म्हणून यांना ओळखलं जातं. अशा भरपूर शास्त्रज्ञ आहेत. अशा या शास्त्रज्ञांनी खूप सारे शोध लावलेले आहेत आणि त्याचीच संशोधक वृत्ती मुलांच्या मध्ये वाढावी आणि मुलांच्या मध्ये जिज्ञासा वृत्ती, वैज्ञानिक दृष्टिकोन या सर्व गोष्टींची जोपासना व्हावी यासाठी आम्ही या छोट्याशा विज्ञान प्रदर्शन कार्यक्रमाचे या ठिकाणी आयोजन केले आहे. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आमच्या शाळेचे मुख्याध्यापक कोळी सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. सर्व मान्यवरांचं शाळेच्या वतीने पुनश्च मी स्वागत करतो. आपल्या गावचे प्रथम नागरिक खाडेसाहेब, त्यानंतर उपसरपंच गायकवाड साहेब, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, शाळा व्यवस्थापन कमिटी, कन्याशाळा अध्यक्ष, त्यांचे सदस्य, आपली शाळा कमिटी अध्यक्ष शरद खाडेसाहेब, त्यानंतर उपाध्यक्ष परिट वहिनी आणि कन्याशाळेचा स्टाफ आणि त्याशिवाय हायस्कूलचे मुख्याध्यापक आणि त्यांचा स्टाफ, या सर्वांचं मनापासून असं मी स्वागत करतो. आजच्या या कार्यक्रमाचा उद्देश असा आहे की आज विज्ञान दिन आणि या विज्ञान दिनानिमित्त असा कार्यक्रम मला वाटते लहान मुलांच्या मध्ये कधी घडला नव्हता, लहान मुलांच्या शाळेमध्ये. आणि एक आपल्या इथं ह्या गावचे सुपुत्र मला हरकत नाही आणि नवीन शिक्षक आपले साळुंके सर यांच्या मार्गदर्शनाखाली गेली 15 दिवस ही लहान मुलं झटत आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या मुलांना सुद्धा सहकार्य केलेलं आहे. आम्ही स्वतःही बघितले 15 दिवस त्यांची काही कसरत चालली आहे किंवा जे काही साहित्य करण्याची धडपड त्यांची चालू आहे. या सर्वांच्या मागं आपले सर्व शिक्षक स्टाफ सुद्धा त्यांना वेळोवेळी सर्वांनी सहकार्य केलेलं आहे. आणि असा एक अगदी छोटा कार्यक्रम घ्यायचं नियोजन होतं, मात्र त्याला एवढं मोठं स्वरूप त्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आज आलेलं आपल्याला दिसतं. आणि त्या मुलांचं कौतुक, या ज्या ज्या मुलांनी यामध्ये भाग घेतलेला आहे त्या सर्व मुलांचं कौतुक करावं तेवढं तुम्हाला थोडंसं आहे. आणि ज्यावेळी आपण ते प्रतिसाद आता बघणार आहे आपण प्रात्यक्षिक वगैरे, तर त्यावेळी आपल्याला खरी त्यामध्ये जी काय कसरत त्या मुलांची ही आपल्याला दिसून येईल. आणि ती सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं किंवा शांतरीतीने ते पाहावे, मुलांना सहकार्य करावं आणि त्यांना कौतुकाची थाप सर्वांची मिळावी. आणि हा यशस्वी कार्यक्रम झाला की याच्या पुढे सुद्धा आणखी काही कार्यक्रम घ्यायचं नियोजन आमचं आहे. आता आजच्या या कार्यक्रमासाठी वेळ भरपूर झालेला आहे. सकाळपासून मला वाटतं 8 पासून सगळे मुलं इथे जमले आहेत आणि या सर्वांचा परिश्रम आज आपल्याला या भव्य दिवस कार्यक्रमामध्ये आपल्याला संपूर्ण होत असताना दिसत आहे. आणि यामध्ये कौतुक करणं विशेष म्हणजे आमचे शाळा कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष किंवा जे सर्व आहेत सदस्य वगैरे, त्या सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीने मोलाचं सहकार्य केले. म्हणजे सर्टिफिकेट छापण्यापासून असू दे किंवा जे काय आज कार्यक्रमाचं आज नियोजन झालंय या मंडपाचं असू दे किंवा बाकीचे नियोजन आहे, त्याला लागणारे जे सहकार्य आहे हे काय कुणा एका शाळेचे स्टाफकडून होऊ शकत नाही. सर्वांचं याला मोलाचं सहकार्य लाभलं आणि असा कार्यक्रम आपण आज इथे घेत आहोत. पुनश्च सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल शाळेच्या वतीनं मी सर्वांचं अभिनंदन करतो, आभारही मानतो. आणि इथून पुढं शिरसाट सर यांच्याकडे मी माहिती देऊन पुढचं संचालन त्यांना सांगतो. या विज्ञान प्रदर्शनामध्ये ज्या मुलांनी सहभाग घेतलेला आहे त्यांना शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीनं सर्टिफिकेट या ठिकाणी देण्यात येणार आहेत. तर मी आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, त्यानंतर सदस्य आणि जे उपाध्यक्ष आलेले आहेत त्यांना अशी विनंती करतो की आमच्या मुख्याध्यापकांच्याकडे सर्टिफिकेट आपण प्रदान करावीत आणि ज्या मुलांना सहभाग घेतलेला आहे तो वर्गस्तरावर आम्ही त्यांचं या ठिकाणी वाटप करतो. प्रथमतः सर्वांनी या ठिकाणी सर्टिफिकेट प्रदान मुख्याध्यापक यांच्याकडे करावेत अशी मी त्यांना विनंती करतो. या मिळावं म्हणून या कार्यक्रमाला छोटेसे सर्टिफिकेट या ठिकाणी प्रदान करत आहेत. कारण कामात व्यस्त असणारा माणूस आपल्यासारखा म्हणजे आपल्याला प्रयोग देणं असेल, त्यांच्याकडनं विविध प्रकारचे प्रयोग करून घेणं असतील, असे सर्व या ठिकाणी नियोजन. आपल्या गावचे प्रथम नागरिक कार्यक्रमाचे अध्यक्ष सुहास खाडे सरपंच ग्रामपंचायत आणि तसेच सर्व संस्थेचे पदाधिकारी, आपले हायस्कूलचे मुख्याध्यापक, कन्याचे मुख्याध्यापक आणि आपले ग्रामपंचायतचे ग्रामसेवक मॅडम या कार्यक्रमात उपस्थित राहिल्या त्याबद्दल मी हार्दिक अभिनंदन करतो. आज 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आपण
एक कार्यक्रमाचे जे नियोजन केले ते वैज्ञानिकदृष्ट्या विद्यार्थ्यांना चालना मिळण्यासाठी ह्यातून त्यासनी काय तर म्हणजे असं साध्य होण्यासाठी हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. असा कार्यक्रम हा आपण पहिल्यांदाच घेत आहे. हा जे विद्यार्थ्यांनी जे प्रयोग केलेत ते एकही वस्तू किंवा काय प्रयोग घ्यायचे त्या खर्च न करता टाकाऊपासून टिकाऊ असे प्रयोग त्यांनी आपल्या साळुंके सरांनी त्यासनी प्रोजेक्ट म्हणून जे दिलेत ह्याच्यातून त्या मुलांनी जे काय म्हणजे ज्ञान मिळणार आहे किंवा असं एवढे ह्यातून साध्य होणार आहे. पुन्हा असा कार्यक्रम आम्ही कधी आता सुरुवात प्रथमतच घेतलेला आहे किंवा ह्याच्या आधी आम्ही कधी घेतलं नाही. ह्याचं नियोजन अगदी चांगल्या रीतीने आपल्या सर्व शिक्षक म्हणा, स्टाफ म्हणा, सदस्य बॉडीने आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे मी अधिक अभिनंदन देतो आणि या कार्यक्रमासाठी या मुलांना अधिक शुभेच्छा देतो. असलेले अनिल खाडे या ठिकाणी 2 मिनिटे या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील. बरं, इथे उपस्थित सगळे मान्यवर आणि कन्याकुमार शाळेचा आणि हायस्कूलचा सर्व शिक्षक स्टाफ यांना पहिला अभिवादन करतो. आणि आता सरांनी आजच्या विज्ञान दिनाची संपूर्ण माहिती सांगितलीच. ते चंद्रशेखर वेंकटरमण या थोर शास्त्रज्ञांच्या सन्मानार्थ आजचा 28 फेब्रुवारी हा दिवस विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. तर अतिशय उत्तम पद्धतीनं हे सगळं नियोजन गेल्या 8 दिवसात सुरू होतं. मी सुद्धा ह्यांच्या सगळ्या नियोजनात सामील आहे, मी बघितलंय. तर एकदम सुरेख प्रयोग मुलांनी केलेत. आणि विज्ञान म्हणजे दुसरं काय नसतं. तुम्ही जर घरात आपल्या रोजच्या जीवनात बघितला तर अगदी गॅस पेटवण्यापासून अन्न शिजेपर्यंत आणि सकाळी उठल्यापासून गरम पाणी करण्यापासून रात्री झोपताना फॅन लावण्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टीत प्रत्येक गोष्टीत विज्ञान आहे. तुम्ही बघा, भाकरी कशी फुगते, गॅस पेटवल्यानंतर आग कशी लागते, फ्रीजमध्ये पदार्थ थंड कसे होतात, टीव्हीचं बटन लावल्यानंतर टीव्ही कोणत्या पद्धतीनं चालू होते, फॅन कसा फिरतो, तर प्रत्येक गोष्टीत विज्ञान आहे. तर ह्या मुलांच्या मधले चिकित्सक वृत्ती वाढावी ह्या उद्देशानं हा असं विज्ञान प्रदर्शनाचा आज एक कार्यक्रम या ठिकाणी केला आहे. तर ह्या मुलांच्या प्रत्येक कृतीला प्रोत्साहन मिळण्यासाठी प्रत्येक पालकांना सुद्धा हा प्रयोग बघायला इथं यायला पाहिजे. मला वाटतं थोडेच पालक आलेत, काही घरामध्ये कामामध्ये व्यस्त असतील. तर गेल्यानंतर पालकांना सुद्धा इथं उरलेल्यांनी पाठवा आणि आपल्याच मुलांना यातून प्रेरणा मिळणार आहे. तर आजच्या सगळ्या कार्यक्रमाचं नियोजन केल्याबद्दल या कुमार शाळेला मी खूप शुभेच्छा देतो आणि त्यांनी असेच मुलांची बुद्धी वाढवणारे प्रयोग करत राहावेत अशी त्यांना मी अपेक्षा व्यक्त करतो. त्यांच्यापर्यंत थांबतो. जय. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित माझे मार्गदर्शक देवातात्या गजूबापू, माझे सर्व सहकारी मित्र, ग्रामसेवक मॅडम, कन्याकुमार शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक आणि सर्व स्टाफ यांचं या आजच्या कार्यक्रमाबद्दल प्रथमतः हे आयोजन केल्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. खास करून आजचा कार्यक्रम हा आगळा वेगळा, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे सर पहिल्यांदा हे विज्ञान प्रदर्शन प्राथमिक शाळेत होत आहे, हायस्कूलला झालेलं आहे, पण प्राथमिक शाळेत पहिल्यांदा हे विज्ञान प्रदर्शन होत आहे. त्याबद्दल खास करून सर तुमच्या कामाची पोचपावती आणि तुमच्या अनुभवाची शिदोरी म्हणून साळुंके सरांचा मला खास करून उल्लेख करावा वाटतोय की तुमच्या अनुभवातून आणि तुमच्या आजपर्यंतच्या कौशल्यातून एखाद्या म्हणजे मुलांच्या बुद्धीला चालना देणारा हा कार्यक्रम, एखाद्या कार्यक्रमाचं नियोजन करणं आणि ते अंमलात आणणं इतकं सोपं नसतंय. पण तुम्ही आज जे नियोजन केलंय आणि खास करून उन्हात मुलं बसतील म्हणून तुम्ही जो मांडव सुद्धा गाठलाय त्याची सुद्धा मी अतिशय या ठिकाणी उल्लेख करतो की मुलांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही आणि मुलांना एक चांगल्या पद्धतीचं बुद्धी कौशल्याची वाढ होण्यासाठी ती तुम्ही चालना दिलाय. त्याबद्दल मी गावचा प्रथम नागरिक या नात्यानं सर्वच शिक्षक स्टाफ यांचा हार्दिक मनापासून अभिनंदन करतो आणि या कार्यक्रमासाठी बालकांना आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो. एक चांगलं प्रदर्शन तुमच्याकडून होतंय त्याबद्दल मी तुमचा सर्वांचं मनापासून शुभेच्छा देतो. मला इथं बोलवलात, अध्यक्षस्थान दिलात त्याबद्दल सुद्धा मी सर्व शाळा व्यवस्थापन समितीचे व शिक्षकांचे अभिनंदन करतो आणि तुमच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो. इथं संपला, पुढे विज्ञान प्रदर्शन सुरू होईल, त्याचा सर्वांनी आनंद घ्यावा आणि अशी विनंती करतो. सर्वच मान्यवरांना विनंती आहे की आपल्याकडे जर वेळ असेल तर आपण थांबावं, परंतु ज्यांना शक्य नसेल थांबणं
त्यांनी या ठिकाणी आपला या कार्यक्रमाला आला त्याबद्दल मी या ठिकाणी आभार मानतो. मित्र हो, आज 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन डॉक्टर सी.व्ही. रामन यांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. आणि 28 फेब्रुवारीलाच तो का साजरा केला जातो याची अतिशय चांगली माहिती आमच्या शिरसाट सरांनी आपल्याला दिलेली आहे. घरामध्ये आपल्या एखादं कौल फुटलेलं असलं की त्यातून प्रकाशाचा कवडसा येतो, किरण म्हणतो आपण त्याला, आणि त्याच्यामध्ये धुळीचे कण चमकत्याले आपल्याला दिसतात. म्हणजे तेवढ्या जागेला धुळीचे कण असतात का? तर नाही. संपूर्ण घरामध्ये असे बारीक बारीक धुळीचे कण असतात, पण ते आपल्या त्या प्रकाशातून आपल्याला ते दिसतात. डॉक्टर सी.व्ही. रामन यांनी अशा प्रकारचे जे पदार्थामध्ये असणारे कण आहेत त्या कणावरती सूर्याचा प्रकाश पडला की त्यांचं विकिरण होतंय. विकिरण होतंय म्हणजे ते प्रकाशकिरण सगळीकडे असे पसरतात. त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात स्कॅटरिंग ऑफ लाईट. प्रकाशाच्या बाबतीत आपल्या मुलाने अभ्यास केला आहे आपापल्या इयत्तामध्ये. प्रकाशाचं परावर्तन, अपवर्तन, अपस्करण आणि विकिरण. प्रकाशाचं परावर्तन म्हणजे काय? तर एखाद्या पृष्ठभागावर प्रकाशकिरण पडला की तो मागे वळतो. उदाहरणार्थ आपण आरशासमोर उभा राहतो आणि आपली प्रतिमा त्या आरशामध्ये दिसते. प्रकाशाचं अपस्करण म्हणजे काय? तर पांढरा प्रकाश ज्या वेळेला एखाद्या काचेसारख्या पदार्थावरती पडतो आणि त्याचं 7 रंगामध्ये विभाजन होतंय त्याला म्हणतो आपण प्रकाशाचं अपस्करण. उदाहरणार्थ आपल्या आकाशामध्ये जो इंद्रधनुष्य दिसतो ते पावसाच्या थेंबावरती प्रकाशकिरण पडल्यानंतर तो इंद्रधनुष्य निर्माण होतोय, आपण शिकलोय आपल्या पुस्तकामध्ये. तसं प्रकाशाचं विकिरण म्हणजे प्रकाशकिरण एखाद्या अणूवरती पडला की तो सगळीकडे असा पसरतो. आणि म्हणूनच सूर्य बाहेर असतो, आपल्या घराला छप्पर असतं, परंतु उजेड मात्र आपल्या घरात येतो. म्हणजे प्रकाश घरात नसतो पण उजेड येतो. म्हणजे बाहेर हे जे ऊन आहे हे ऊन ह्या पदार्थावरती पडल्यानंतर परावर्तन होतंय त्यांचं आणि मग आपल्या घरामध्ये प्रकाश येतो. अशा प्रकारचं सखोल संशोधन डॉक्टर सी.व्ही. रामन यांनी केलं आणि त्यांना 1930चा नोबेल पारितोषिक मिळाला. नोबेल पारितोषिक मिळवणारे ते आपले भारतीय पहिले शास्त्रज्ञ आहेत. तर त्यांच्या स्मरणार्थ हा विज्ञान दिन साजरा केला जातो. आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि आमच्या मुलांना या कार्यक्रमाबद्दल शुभेच्छा दिलात. आपलं सहकार्य असंच आम्हाला राहू दे. हा कार्यक्रम जवळजवळ यशस्वी झालेला आहे. आता प्रयोग मुलांनी जे सादर करणार आहेत ते आपण त्याचं निरीक्षण करा आणि यापुढं आपण कन्या आणि हायस्कूल पुढच्या 28 फेब्रुवारीला आपण एक असाच प्रकारचं एक मोठं विज्ञान प्रदर्शन भरवूया आणि त्या विज्ञान प्रदर्शनासाठी कन्या आणि हायस्कूल यांना सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी करून घेऊया आणि याच्यापेक्षा मोठं प्रदर्शन आपण भरवूया. मी या गावचाच आहे, फक्त कुमारचीच मुलं माझी आहेत असं नाही, कन्याची हायस्कूलची मुलं पण माझीच आहेत. जेव्हा जेव्हा तुम्हाला विज्ञानाच्या बाबतीत माझी गरज लागेल, आपले शिक्षक सगळे आहेत चांगले, त्यातून विज्ञानाच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या वेळेला कन्याच्या मुलांना असेल, हायस्कूलच्या मुलांना असेल, ज्या ज्या वेळेला एखादा कन्सेप्ट क्लिअर करण्याची गरज असेल त्यावेळेला बिनधास्त तुम्ही कधीही 24 तासात माझ्याकडे या, तुम्हाला तो कन्सेप्ट क्लिअर करूया. फक्त उद्देशाच्या पाठीमागचा असा आहे की आपल्या गावातली मुलं शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आहेत साहेब, सरपंच साहेब, आणि त्यामुळे पोलीस, मिलिटरी अशा क्षेत्रामध्ये ती आपलं नाव कमवत आहेत, पण थोडासा बौद्धिकदृष्ट्या ती कमी पडतायत. आणि मी असा विचार केला, आता रिटायर झालोय, काहीतरी आपलं इकडे तिकडे करत बसण्यापेक्षा आपल्या मुलांच्या मध्ये आपला वेळ घालवूया की जेणेकरून आपल्या अनुभवाचा उपयोग माझ्या गावातल्या मुलांना होईल. आणि म्हणून कन्या आणि हायस्कूल यांनाही मी या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगू इच्छितो की जेव्हा जेव्हा विज्ञानाच्या बाबतीत माझी गरज भासेल आपल्याला, तेव्हा तुम्ही मला बोलवा. अगदी 100% मी तुमच्या मुलांच्या ज्या शंका काय असतील त्यांचं निरसन करेन. तर या ठिकाणी जवळजवळ 50 प्रयोग मुलांनी आमच्या केलेले आहेत. हे जे प्रयोग आहेत हे सगळे प्रयोग साहेब घरी वापरणाऱ्या ज्या वस्तू आहेत आपल्या, साबण असेल, ग्लास असेल, मेणबत्ती असेल, उदबत्ती असेल, हे सगळे घरी, हळद, कुंकू, हे सगळे घरी वापरणारे ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंपासून बनवलेले आहेत. या ठिकाणी
प्रातिनिधिक स्वरूपामध्ये एक 4 प्रयोग आपल्या समोर या ठिकाणी आमची मुलं सादर करतील आणि त्यानंतर मग बाकीचे सगळे प्रयोग आपल्याला बघण्यासाठी खुले होतील. सर्वप्रथम आपल्या देशाचा जो तिरंगा आहे तो तिरंगा आपण या ठिकाणी तयार करायचा आहे. सहभागी मुलं या. सहभागी मुलं संस्कार कोंद्रे आणि पृथ्वीराज मंडलिक इकडे नाही. इकडनं जरी करू दिलं तर चालतंय. हे बघ थोडंसं पुरासंबंधी दिसतंय पलीकडे. हा असं एक बसरे खाली आभार मानायचं राहिलं. ज्या कुमार शाळेचे आमची व्यवस्थापन कमिटी यांनी आम्हाला उत्तेजन म्हणून प्रमाणपत्र जे दिलेलं आहे त्याबद्दल त्यांची दिलगिरी मानून आमचे अध्यक्ष खाडेसाहेब, उपाध्यक्षा परीक्षताई आणि इथं असलेले जाधव साहेब या तिघांचेही मी मनापासून आभार मानतो. आणि ती गोष्ट राहिली होती म्हणून ती आता मी पूर्ण करतो. तर या ठिकाणी आपल्या देशाचा जो तिरंगा आहे तो तिरंगा या ठिकाणी आमचा एक मुलगा इयत्ता 5वी मधला संस्कार खोंद्रे त्याचं नाव. पहिल्यांदा आपण आपल्या देशाच्या तिरंग्यापासून सुरुवात करूया. तर तो चंचू पात्रामध्ये तिरंगा बनवणार आहे. तिरंगा बनवण्यासाठी काय काय पदार्थ लागलेत वगैरे त्याची माहिती आपण देऊ. एका चंचू पात्रामध्ये हिरव्या रंगाचा एक पदार्थ घेतलाय. कोणता पदार्थ घेतलाय ते नंतर सांगतो मी तुम्हाला. आणि त्या पदार्थामध्ये तो पांढरा आणि त्यानंतर मग कोणता केसरी अशा पद्धतीनं रंग ओतणार आहे आणि सुंदरपैकी तिरंगा त्या चंचू पात्रामध्ये तयार होणार आहे. जरा आपण निरीक्षण करा. आपण सगळ्यांनी निरीक्षण करा. हिरवा रंग आहे खाली आणि आता त्याच्यामध्ये तो पांढरा रंग ड्रॉपरच्या साह्यानं त्याच्यामध्ये ओततोय. पांढऱ्या रंगाचा थर वरती त्याच्या वेगळा जाणवतोय बघा आपल्याला. याचं कारण असं आहे की चंचू पात्रामध्ये तळाला जो पदार्थ वापरलाय तो पदार्थ आहे ग्लिसरीन आणि ग्लिसरीनची घनता सर्वात जास्त आहे आणि म्हणून तो खाली तळाला राहिलाय. त्याच्यावरती आता जो पांढरा रंग वापरतोय ड्रॉपरच्या साह्यानं त्याच्यामध्ये जो पांढरा रंग टाकतोय तो पांढरा रंग आहे पाण्यामध्ये बनवलेला. पाण्याची घनता ही ग्लिसरीनच्या घनतेपेक्षा कमी आहे आणि म्हणून पाणी ग्लिसरीनवर तरंगतं आणि म्हणून बघा पांढरा रंग तो हिरव्या रंगामध्ये मिसळत नाही, तो वरती तरंगायला लागलाय. म्हणजे पांढऱ्या रंगाचा दुसरा थर या ठिकाणी तयार होईल. त्याच्यावरती केशरी रंग येणार आहे आपल्या तिरंग्याचा. तर केशरी रंगासाठी या ठिकाणी खोबरेल तेल वापरलंय. खोबरेल तेलाची घनता ग्लिसरीनच्या घनतेपेक्षा किंवा पाण्याच्या घनतेपेक्षा कमी आहे आणि त्यामुळे तेल पाण्यावर तरंगते. म्हणजे ग्लिसरीन सर्वात खाली, घनता जास्त आणि खोबरेल तेल सर्वात वरती, घनता कमी. आणि म्हणून स्वतंत्र असे 3 थर आणि 3 थराचा सुंदर असा तिरंगा या ठिकाणी चंचू पात्रामध्ये तयार होताना आपल्याला दिसेल. आज ज्वालामुखी बघा, इकडे पण बघा, कंदे चालू करा. तुझ्या जोडीला ज्वालामुखीचा लावा बघा कसा बाहेर पडतोय जमिनीतनं गरम. तसा इथं आता लावा बाहेर पडणार वर. तुम्ही बाजूला या म्हणजे ते पाठीमागच्याला पण दिसेल बघा. सर हा कुठला चालू आहे? दोन्ही ज्वालामुखी आहे. हा दोन्ही ज्वालामुखी. केल्यानंतर तुम्ही बाजूला व्हा म्हणजे पाठीमागच्या. थोडंसं इकडे सरका तुम्ही आणि हा त्या बाजूला वाहतो. स्वयं थोडंसं इकडे सरका. तर त्याच्यामध्ये काय काय वापरलं ते सांग. व्यवस्थित हळू थांब 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 थांब. असं कसं? हा बघा इकडे लावारूस बाहेर पडताना इथं दिसतोय आपल्याला. तिकडे पण बघा. हा
तर ज्वालामुखीचा हा जो प्रयोग आहे, या प्रयोगासाठी साहित्य काय वापरलंय बघा जरा. हा विद्यार्थी आपल्याला सांगेल पहिल्यांदा याच्यामध्ये कोणता पदार्थ वापरला. नाव सांग तुझं आणि इयत्ता सांग आणि प्रयोगाचं नाव सांग, पुन्हा माहिती सांग. माझे नाव मोठ्यानं सांग. माझे नाव श्रेयस सागर जाधव. मी आता 6वी मध्ये शिकत आहे. प्रयोगाचे नाव ज्वालामुखी. सगळ्यात पहिला सोडा ओतला. खाण्याचा का धुण्याचा? खाण्याचा. शॅम्पू, लिंबूचा रस, मग कलर. तर याच्यामध्ये खाण्याचा सोडा पहिल्यांदा बॉटल मध्ये भरलाय. याच्या खाली बॉटल आहे प्लास्टिकची आणि त्या बॉटल मध्ये पहिल्यांदा खाण्याचा सोडा त्याने घालून ठेवला. त्यानंतर शॅम्पूची एक पुडी त्याच्यामध्ये टाकली. रंग येण्यासाठी थोडासा रंग त्याच्यामध्ये मिसळला, लाल रंग. आणि नंतर वरून काय ओतलं? लिंबूचा रस वरून ओतला. आपण पोटात वगैरे दुखायला लागलं की आई म्हणते बघा आपल्याला जरा लिंबू सोडा खा. मग लिंबू चिरून घेतो आणि त्याच्यावरती सोड्याची चिमूट टाकली की फेस येतो बघा. तीच क्रिया, रासायनिक क्रिया या ठिकाणी आहे. लिंबू आणि सोडा यांच्या दोघांची जेव्हा रासायनिक अभिक्रिया होते त्यावेळेला फसफसणारा असा फेस निर्माण होतो आणि तो फेस या ठिकाणी बाहेर पडलाय. आणि ज्वालामुखीचा प्रयोग या ठिकाणी या मुलाने आपल्या समोर साजरा केलाय. आणि तिकडच्या बाजूला बघा छानपैकी तिरंगा तयार झालाय. त्या विद्यार्थ्याचं जरा आपण टाळ्या वाजवून अभिनंदन करूया. काढा बघा, घेऊन जाऊ आपलं आपलं स्वच्छ करा टेबल. दाखव तिथं. तुम्ही हा तिसरा एक प्रयोग या ठिकाणी आपल्या समोर विद्यार्थी सादर करत आहेत. हे बघा हा फुगा आहे आणि या विद्यार्थ्याच्या हातामध्ये एक खेळा आहे, खेळा मोळा. मला सांगा हा खेळा या फुग्यावर मारला, टोक खेळायचं, तर फुगा काय होईल? फुटेल. मला वाटते फुटणार नाही. तुम्हाला काय वाटतंय? जरा फुटणार का फुटणार नाही जरा दाखव बघू. काय होईल बाळांनो? फुटणार. फोडून खेळ्यावर या फुग्यावरती खेळा मारला तर फुटेल की नाही? फुटणार. बघूया, दाखवू. दाखव रे कसं फुटत नाही. फुटला. बर एखादा आपण शेताकडे जातो सगळेजण, चुकून आपल्या पायामध्ये एक काटा घुसला तर अगदी आई म्हणून ओरडतो आपण, आहे की नाही? हा तशा प्रकारचे अनेक खेळे या ठिकाणी या फळीवरती ठोकलेले आहेत, आपल्याला दिसतात बघा. प्लायवूडची फळे आहे आणि त्याच्यावरती अशा प्रकारचे अनेक खेळे या ठिकाणी मारलेले आहेत. आता मला सांगा एका खेळ्यावरती आपला पाय पडला किंवा एका काट्यावरती पाय पडला तर काटा पायात घुसतो आपल्या. मग एवढे काटे आहेत आपल्या या फळीला, याच्यावरती पाय पडला तर काय होणार? घुसणार. पण इथं बघूया आपण घुसतात काय. जरा फुगा ठेवून पहिल्यांदा बघूया फुटतोय काय. दाखव मागे दाखव. आता इकडे नेऊन दाखव. खरं म्हणजे फुगा विद्यार्थ्याचा जर पाय पडला तर हे सगळे खेळ त्याच्या पायात घुसणार. घुसतेत की नाही बघूया आपण. हा चला एक जण या विद्यार्थी हा ह्याच्यावरती उभा राहून दाखवतोय बघा. हा जरा टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. म्हणजे एक खेळा पायामध्ये घुसतो पण अनेक खेळे असे जर एकत्र केले तर ते मात्र आपल्या पायामध्ये घुसत नाही. त्याचं कारण कोण सांगणार काय? 8वी 9वीची मुलं. हा 8वी 9वीची मुलं काय कारण सांगता येईल काय? तुमच्या अभ्यासक्रमामधलं आहे ते. तर या ठिकाणी काय झालंय बघा, एका खेळ्याच्या टोकाचं क्षेत्रफळ अतिशय कमी आहे आणि त्यामुळे थोडासा जरी दाब निर्माण झाला तरी तो आपल्या पायामध्ये घुसतो. पण इथं अनेक खेळ आहेत म्हणजे क्षेत्रफळ वाढले
आणि क्षेत्रफळ वाढल्यामुळे दाब कमी होतो. क्षेत्रफळ वाढल्यामुळे दाब कमी होतो आणि त्यामुळे हे खेळ आपल्या पायामध्ये घुसत नाही. ठीक आहे, ओके. त्यानंतर नंतर बघा, ठेवणार आहे आपण बघायला, त्यावेळेला बघा. त्यानंतर पुढचा प्रयोग आपल्याला करायचा आहे. आपण घरी जे पदार्थ वापरतो, उदाहरणार्थ वेळेला आपल्या ग्रामीण भागामधल्या अशिक्षित पालकांना गोंधू लोक फसवतात. तुला काहीतरी करणी केल्या तुमच्या घरावर, कुणीतरी लिंबू सुई टाकल्या, कुणीतरी काहीतरी भानामती केल्या, कुणाला तरी काहीतरी भूत लागलंय. विज्ञानाच्या दृष्टिकोनातून हे सगळे थोतांड आहे. बऱ्याचशा ते भोंदू लोक किंवा बुवा काहीतरी तुम्हाला चमत्कार करून दाखवतात. तो खरं म्हणजे चमत्कार नसतो, त्याच्या पाठीमागे विज्ञान असतं. आणि अशाच प्रकारचा एक चमत्कार आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे की हा जो हा एक बुवा आहे तुमच्या समोर आलाय. शांत बसा, खाली बसा. दोघे जण आहेत आणि ते तुम्हाला मंत्र म्हणून त्यांच्या समोर जो नारळ आहे, नारळ मंत्र म्हणणार, त्या नारळाची पूजा करणार, त्याला काय हळद कुंकू फुलं वाहणार, सगळं करणार आणि मंत्रानं तो नारळ पेटवून दाखवणार आहे. तर प्रयोगाला सुरुवात करा. बसा की तुम्हाला आणि त्यावर नारळ दोन एक ठेव बस. सर थोडंसं क्रॉस मध्ये मला दिसतं. तिकडे उभारतो. हे सत्यम तू पलीकडे उभा राहा. हा अजून इकडे थोडंसं असं व्हा म्हणजे त्यांना पण मागच्याला पण बघू. हा, तर या ठिकाणी पूजा सुरू करावी. माईक पाहिजे असेल तर द्या सर, त्यांना माईक पाहिजे. माईक पाहिजे का? माईक पाहिजे का? नाव सांगा रे, तुमचं नाव सांगा. नाव सांगा. प्रयोगाचं नाव सांगा. नाव सांगा, त्याच्यामध्ये काय नेमकं करणार आहे तुम्ही ते पण सांगा. हे बघ, जे प्रयोगाचं नाव, तुझं नाव सांग पहिलं. नाव सांग की तुझं. मंत्राने नारळ पेटवणे. नाव सांग रे. माझं नाव सांग. माझे नाव श्रीवर्धन बाबासो मस्के. इयत्ता 6वी. इयत्ता 6वी. प्रयोगाचं नाव. प्रयोगाचं नाव मंत्राने नारळ पेटवणे. पण याच्यामध्ये मंत्रानं पेटवायचं नाही, सांग. पण ह्याच्यामध्ये मंत्राने पेटवायचं नाही. कसा पेटवणार आहे सांगत होतो. बघा म्हणा होता मी कसा पेटवतो. स्वाहा. आता बघा, ही दोन मुलं या ठिकाणी मंत्र म्हणून नारळ पेटवत आहेत, परंतु या मागे काही विद्या नाही. ते साळुंके सर तुम्हाला सांगतील. मंत्रामुळे नारळ पेटत नाही, त्या मागचं नेमकं विज्ञान काय आहे. आणि हे विज्ञान आपल्याला माहित नसल्यामुळे आपली फसगत होते. आपण अंधश्रद्धेला बळी पडतो आणि आपल्याला वाटतं की हे काहीतरी दैवी शक्तीच आहे असं आपल्याला वाटतं, पण ते तसं नसतं. तिच्या मागचं नेमकं विज्ञान काय आहे ते साळुंके सर आपल्याला सांगतात. या ठिकाणी पूजा सुरू आहे अशा प्रकारचा भास आपल्याला निर्माण केला जातोय आणि त्या नारळावरती हळद कुंकू हस्तगंध बुक्का वगैरे किंवा तूप वगैरे त्याच्यावरती सोडलं जातंय. तूप सोडवायला जरा, तूप सोड तूप. हा, जरा निरीक्षण करा. नारळाची पूजा केली जाते वेगवेगळ्या पदार्थाच्या साह्यानं. हा, जरा निरीक्षण करा. नारळ पेटला बघा. जरा टाळ्या वाजवा या मुलांसाठी. याच्या पाठीमागचं विज्ञान तुम्हाला सांगतो की नारळावरती बुक्का म्हणून जो काळा पदार्थ वापरलाय तो काळा पदार्थ आहे पोटॅशियम परमॅंगनेट.
आपली दाढ वगैरे दुखाल्यानंतर डॉक्टर आपल्याला एक छोटीशी पुडी देतात बघा, पाण्यात ही टाका, मग जांभळा रंग येतोय आणि त्याच्यात चुळा भरा म्हणून. ते जे पोटॅशियम परमॅंगनेट आहे ते बुक्का म्हणून त्याच्यावरती वापरलंय आणि तूप म्हणून त्याच्यावरती चमच्याच्या साह्यानं जो पदार्थ सोडला तो पदार्थ आहे ग्लिसरीन. पोटॅशियम परमॅंगनेट आणि ग्लिसरीन यांची रासायनिक अभिक्रिया होऊन उष्णता निर्माण होते आणि त्या उष्णतेच्या साह्यानं ते नारळाचे केशर पेट घेतात. जसा आपण साधा प्रयोग यात्रेमध्ये आपण भिंग घेतो बघा, आणि तो भिंग असा उन्हात धरला आणि एक नाभीच्या ठिकाणी छोटस स्पॉट दिला की ते कागद पेटतोय, तसंच या ठिकाणी रासायनिक अभिक्रिया आहे. ग्लिसरीन आणि पोटॅशियम परमॅंगनेट यांच्यामधली रासायनिक अभिक्रिया ही आहे आणि या रासायनिक अभिक्रियेतून उष्णता निर्माण होते आणि नारळाचं केशर पेट घेतं. ठीक आहे. चला बाळा या. हा या हे बसा खाली फक्त 2 मिनिट, आता हा कार्यक्रम संपत आहे. इथले प्रयोग झालेले आहेत. खाली बसा. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले गालवाडगावचे प्रथम नागरिक खाडे साहेब, त्यानंतर उपसरपंच गायकवाड साहेब, त्यानंतर माजी सरपंच आमचे मार्गदर्शक इंगळे साहेब, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण एक प्राथमिक स्वरूपात 4 मुलांना या ठिकाणी प्रमाणपत्र देत आहोत. मी सर्वप्रथम सरपंच साहेबांना अशी विनंती करतो की श्रेयस काही प्रातिनिधिक स्वरूपात 5 प्रमाणपत्रांचं विवरण हिचं आपले भेट मुलांना मी देतो. मान्यवरांच्या हस्ते मी तू नावं सांगतो, त्या मुलांनी फक्त तयार राहायचं आणि यायचं समोर, ते समोर दोघांनाही एकच झाले. त्यानंतर खाली बसायचं आहे, सर्वांनी खाली बसायचं आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आपल्या हसूर केंद्राचे केंद्र प्रमुख माननीय श्री मुंडे साहेब यांचे या ठिकाणी मी आपल्या शाळा व्यवस्थापन समिती, आपल्या या विज्ञान प्रदर्शन कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक हसूर केंद्राचे केंद्र प्रमुख मुंडे साहेब यांचं मी पुन्हा एकदा सहर्ष असं स्वागत करतो. श्रेयस सागर जाधव या विद्यार्थ्याला हायस्कूलचे मुख्याध्यापक, अनिरुद्ध गजानन कंदले या विद्यार्थ्याला सर्टिफिकेट आणि अतिशय उत्कृष्टपणे आजच्या विज्ञान दिनाचं विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन केल्याबद्दल मी शाळा व्यवस्थापन समितीला विनंती करतो की त्यांनी सर्व स्टाफचं आभार पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे. पठाण सर या की तुम्ही पण या मुझे. आमचे मित्र सहकारी पिराप्पा कागले सर, शिक्षक भारतीय संघटना, जिल्हा सरचिटणीस कोल्हापूर यांची या ठिकाणी उपस्थिती झालेली आहे, त्याबद्दल मी त्यांचे या ठिकाणी हार्दिक असा आभार मानतो. हे 2 विद्यार्थी या ठिकाणी एक प्रयोग करून दाखवतात. आपल्या घरी समोर त्याचे जे ग्लास दिसतात त्या ग्लासमध्ये 1 नंबरच्या ग्लासमध्ये ताक आहे, ताक. 2 नंबरच्या ग्लासमध्ये चिंचेचं पाणी आहे. 3 नंबरच्या ग्लासमध्ये लिंबूचा रस आहे, लिंबू पाणी म्हणतो आपण त्याला. त्यानंतर या 4 नंबरच्या ग्लासमध्ये साबण, आपण जो कपडे धुण्यासाठी साबण वापरतो त्या साबणाचं पाणी आहे. आणि 5 नंबरच्या ग्लासमध्ये आपण बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा म्हणतो, खाण्याचा सोडा, तो खाण्याचा सोडा आहे. या 5 पदार्थांची नावं या ठिकाणी आहेत. आणि समोर जो ग्लास आहे या ग्लासमध्ये आहे पाणी. तर हे जे पदार्थ आहेत हे आम्ल किंवा आम्लारी धर्मे असतात, हे आपण ओळखायचं आहे.
आणि दर्शकाचा अभ्यास आपण केलाय 8वी 9वीला, आहे की नाही? लिटमस कागद, लिटमसचं द्रावण, मिथिल ऑरेंज, फिनॉल्फथॅलीन, हळद, हे सगळे दर्शक आहेत. बीट हा पण दर्शक आहे. तर दर्शकाच्या साह्यानं या पदार्थामध्ये आम्ल आहे का आम्लारी आहे का उदासीन आहे हे ओळखायचं आहे. हा, ठीक आहे. पहिल्या ताकामध्ये तो निळा लिटमस कागद बुडवतोय बघा, निरीक्षण करा जरा. ताकामध्ये निळा लिटमस कागद बुडवला बघा, रंग कसा झाला, रंग कोणता आला बघा, लिटमसला निळा होता. मग सांगा, निळा लिटमस लाल होतोय तर आम्लधर्मी का आम्लारी धर्मी? निळा लिटमस कागद जर लाल होत असेल तर तो पदार्थ आम्लधर्मी का आम्लारी धर्मी? आम्लधर्मी. म्हणजे ताकामध्ये आम्ल असतं. ठीक आहे. 2 नंबर चिंचेचं द्रावण, त्याच्यात बुडवून बघतोय बघा, निळा लिटमस कागदच आहे. दाखवू बाळा सगळ्यांना. हे बघा, निळा लिटमस कागद आहे. ताका चिंचेच्या पाण्यात बुडवल्यावर सुद्धा बघा लाल होतोय. बघा, झाला का लाल? म्हणजे चिंचेमध्ये सुद्धा आम्ल आहे. त्यानंतर ठीक आहे, निळा लिटमस कागद तो लिंबू रसात बुडवतोय बघा, लिंबूचा रस. हा बघा, तो सुद्धा लाल झाला. म्हणजे ज्या पदार्थामध्ये निळा लिटमस कागद लाल होतो, तांबडा होतो, ते पदार्थ आम्लधर्मी असतात. ओके, 8वी 9वी बरोबर आहे ना? ठीक आहे. आता 7वी. आता इकडच्या बाजूला 2 द्रावण आहेत बघा, साबण आणि खाण्याचा सोडा. आता साबणाच्या द्रावणामध्ये तो लाल लिटमस कागद बुडवतोय बघा. बघा का कोणता रंग येतोय जरा, कोणता रंग झाला सांगा जरा मोठ्यानं, मुलं सांगा. म्हणजे लाल लिटमस कागद निळा झाला. म्हणजे ते आम्लारी धर्मी आहे. साबणाचं पाणी म्हणजे साबण आम्लारी धर्मी आहे. इकडे आपण खाण्याचा सोडा वापरलाय, त्याचं द्रावण तयार केलंय. त्याच्यामध्ये बघा लाल लिटमस कसा होतोय, निळा होतोय. म्हणजे आम्लारी धर्मी. म्हणजे ज्या द्रावणामध्ये निळा लिटमस कागद तांबडा होतो ती द्रावण आम्लधर्मी. ज्या द्रावणामध्ये लाल लिटमस कागद निळा होतो ती आम्लारी धर्मी. आणि आता समोर पाणी आहे बघा, पाणी आपण जे पितोय ते पाणी. मग पाणी आम्लधर्मी आहे का आम्लारी धर्मी आहे का दोन्ही पण नाही, ते जरा आपण बघूया. ठीक आहे. पाण्यामध्ये बाळ पहिल्यांदा निळा बुडवून दाखव, काढून दाखव. रंग बदलला का बघा पाण्यामध्ये निळ्या लिटमसचा? नाही, निळाच राहिला. आता लाल लिटमस बुडवून दाखव. हे बघा, लाल लिटमस पाण्यामध्ये लालच राहिला. रंग बदलला का? नाही. म्हणजे आपण जे पाणी पितोय ते पाणी आम्लधर्मीही नसतं, आम्लारी धर्मीही नसतं. मग काय असतं तर त्याला म्हणतात उदासीन. म्हणजे आपण जे पाणी पितोय ते काय आहे म्हणायचं? उदासीन. प्रयोग कळाला सर्वांना? म्हणजे लिटमसच्या साह्यानं आपण आम्ल, आम्लारी आणि उदासीन हे पदार्थ ओळखू शकतो. ओके, जरा या मुलांच्यासाठी जरा टाळ्या होऊ द्या. आता शेवटचा एक प्रयोग थोडासा करमणुकीचा आहे. रेहान वाघेरे आपला विद्यार्थी 7वीचा तो प्रयोग सादर करणार आहे. त्याला मी या टेबलच्या आडाला बसवणार आहे. बस मांडी करून बस. आता मला सांगा, तुम्हाला रेहान वाघेरे दिसतोय का? तुम्हाला दिसतोय का रेहान? म्हणजे त्याला तुम्ही दिसत नसणार, तुम्हाला तो दिसत नाही की नाही? हा, आता याच्या ओळखीची मुलं 6वी 7वीतली कोण पण 1-2 मुलं उभा राहा. 2 खाली मागचे. आणि 7वीतली 1-2 मुलं किंवा ठीक आहे. नाही हा, ती 2 मुलं आहेत 7वीची. जावा मागे 4 जण. आणि तुम्ही वेगवेगळे हावभाव करायचे. हा, ते ओळखतोय बघा तो. हा, थांबा. 1 2 हा,
हा तुला टाटा करायला लागलाय तो मुलगा, त्याचं नाव सांग. सांग समर्थ पूर्ण नाव. समर्थ खोंद्रे. समर्थ खोंद्रे. समर्थ खोंद्रे, बरोबर. हा आता 2 नंबरचा मुलगा आहे, जरा हावभाव कर बाळा. काय करायला लागलाय तो? सांग मोठ्यानं सांग. हात हलवालाय. हा त्याचं नाव काय? गणेश. पूर्ण नाव काय? बर गणेश लाळगे, बरोबर. हा जरा बघा बाकीची मुलं तिकडे. अनेकदा हा कार्तिक. काय केलं त्यानं? सल्यूट दिला. मोठ्यानं. सल्यूट दिला. ओके ठीक आहे. चला पुढचा मुलगा. मुलग्याचं नाव सांग पहिल्यांदा. श्रीवर्धन. श्रीवर्धन. काय हवं केला त्यानं? दोन्ही हात हलवला. ओके. हा आता पुढचा मुलगा दिसतोय का तुला? हा दिसला. नाव सांग त्याचं. प्रज्वल. काय हावभाव केला त्यानं? घोषणा द्यायला. घोषणा द्यायला लागलाय. ओके ठीक आहे, अभिनंदन. हा जरा रेहानसाठी जरा टाळ्या होऊ द्या. त्यानं जे उपकरण या ठिकाणी तयार केलंय, या उपकरणाला म्हणतात परिदर्शी. बसा बाळांनो खाली, अजून वेळ आहे. ए खाली बसा. याला म्हणतात परिदर्शी. एक पाईप घेतल्या आणि त्या लोखंडी पाईपला 90 अंशाच्या कोनामध्ये 2 पाईपचे छोटे तुकडे जोडलेत. खाली बस. आणि हे जे तुकडे जोडलेत 2 या बाजूला आणि या बाजूला, ते परस्पर विरुद्ध जोडलेत. 90 अंश म्हणजे ज्याला आपण काटकोन म्हणतो, त्या काटकोनामध्ये हे तुकडे जोडलेत. आणि बरोबर 45 अंशाच्या कोणाला इथं एक, हा 90 अंश आणि त्याच्या 45 अंश कोणाला इथं एक, आणि इथं एक तसाच 45 अंश कोणाला, असे 2 आरशे या नळीमध्ये बसवले. होतंय काय बघा. रेहान तुमच्या आडाला होता. जसं आपलं सैनिक बंकर मध्ये लपून बसतात आणि बंकरच्या बाहेर हा भाग काढून शत्रू कोण कुठून यायला लागलाय काय त्याचं निरीक्षण करतात. किंवा जहाजामध्ये पाण्यामध्ये राहून पाण्याच्या बाहेर असं आपले सैनिक निरीक्षण करत असतात. म्हणजे इथून बघितलं की प्रकाश किरण इथून आत जाणार या आरशावरती पडतात, त्याचं परावर्तन होतंय. परावर्तन झालेले प्रकाश किरण या आरशावरती पडतात आणि इथून ते बाहेर पडतात. म्हणजे 2 वेळा प्रकाशाचं परावर्तन होतंय. आणि प्रकाशाच्या परावर्तनामुळं आडाला राहून सुद्धा आपल्याला वस्तू बाहेरच्या दिसतात. हा प्रयोग या ठिकाणी ठेवला जाणार आहे. त्या कोपऱ्यामध्ये लिहिले बघा तिथं परिदर्शी. तुम्ही त्या कंपाऊंडच्या आत राहायचं, असं आडवं धरायचं आणि बघायचं. तुम्हाला स्टँडकडे काय काय हालचाली आहेत त्या सगळ्या दिसतील. हा प्रयोग मात्र जाताना सगळ्यांनी बघून जावा. अशा पद्धतीने इथं तुम्हाला बघता येईल. ठीक आहे. हा आता बाकीचे प्रयोग आपण त्या ठिकाणी साजरी करूया. त्यासाठी 1-2 सूचना आहेत, त्या सूचना ऐका जरा. हे बघा, आता कन्याशाळेच्या मुली आल्या तसं प्रयोगच बघूनच जावाय. नावाचा हा चला, हा प्रयोग झाला की लगेच पुढे हलवायचं. जास्त